पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोठा वाद निर्माण झालाय। जयंतीच्या कार्यक्रमात नक्षलवादी हिडमा मडावीचं उदात्तीकरण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणानं आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये हिडमाचं गौरवगान करणाऱ्या या गाण्यावर नृत्य करण्यात आलेलं होतं आणि यानंतर समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना समजही दिली गेली। त्या गाण्यामध्ये ओ क्रांतीवाले ओ बंदूकवाले हिडमा तू वापस आजा अशा प्रकारचे बोल त्याच्यामध्ये आहेत। या प्रकारावरती खुलासा ऐकताना या खात्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून असं कळलं की या गाण्याची धून चांगली होती म्हणून त्या विद्यार्थ्यांनी ते घेतलं। तर मला त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो की मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जो हा कार्यक्रम होतोय, बाबासाहेबांची अनेक छान गाणी आहेत, शिवाजी महाराजांची अनेक छान गाणी आहेत, ती न घेता एका दहशतवाद्याचंच त्या मुलांना का घ्यावंसं वाटलं? याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे का? याच्या मागे कोणता नक्षलवादी मेंदू कार्यरत आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे। परफॉर्मन्सचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गाणं वाजवलं गेलं किंवा त्याच्यावरती नृत्य केलं गेलं अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमांच्या आणि समाज माध्यमांच्या द्वारे जनमानसांमध्ये पसरवण्यात आल्या होत्या। याबाबत आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा केली, समक्ष बोलवून त्यांच्याशी विचारणा केली। याच्यामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या की विद्यार्थ्यांना या गाण्याच्या बाबतीत कुठलीही माहिती नव्हती। जो परफॉर्मन्स त्यांनी दिला तो त्यांनी 1 तासभरापूर्वी ठरवून ते गाणं घेतलं। सोशल मीडियावरून विविध म्युझिक शोधल्या की ज्या आदिवासी कल्चर आपलं शो करतील आणि त्याच्या थीमवरच आधारित त्यांनी वेशभूषा देखील केलेली होती। ती देखील त्यांनी तातडीने आपण म्हणूया की आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, लिटरली झाडपाला शेजारचा घेऊन त्यांनी ते डोक्यात खोवणं आणि मग त्या पद्धतीने परफॉर्म करणं अशा बाबी सगळ्या घडलेल्या आहेत। जे गाणं वाजलं गेलं हे आक्षेपार्ह आहे हे या विद्यार्थ्यांना माहिती देखील नव्हतं। त्या घटनेची माहिती DCP रजनीकांत यांच्याकडनं घेतली असता त्यांनी अशी माहिती सांगितली की त्या हॉस्टेलला राहणारे जे गडचिरोलीतली मुलं आहेत जी एका पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकतात त्यांना ती ट्यून आवडली आणि म्हणून त्यांनी ते रिमिक्स केलेल्या गाण्याचा उपयोग करून त्याच्यावर एक ट्रायबल डान्स बसवला होता। त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं निवेदन असं दिलेलं आहे की त्यांचं कोणत्याही प्रकारे इंटेन्शन नव्हतं आणि ते गाणं बॅन केलं हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी ते वाजवलं। परंतु पोलीस खात्याकडून याची सखोल चौकशीही चालू आहे।